ते फिल्म सेंटर आहे तिथे कळवा तिथे. हा हा असं सांगायचं, हा फिल्म सेंटर किंवा नाही असं ना. नाही नाही चला आपण सुरू करू. एक थांब जरा 15 मिनिटात अर्ध्या तासात बोलतो. आता फोन माऊली कटकेचं काय आलं? माऊली कटके अजून गेलेला नाही आहे म्हणून तेवढं जायच्या अगोदर काढणं बरोबर. सचिन आयरशी बोलून घ्या. हो अरे अरविंद सावंत काय पळतो मग. अच्छा मग ठीक आहे बोला. कोण आले? मी आत्ताच माझा माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली आणि हे जेव्हा वृत्त आलं आपल्या माध्यमातून तेव्हा लोकसभेतील गटनेते विनायकराव राऊत, खासदार राजन विचारे प्रतोद जे मुख्य प्रतोद आहेत, त्यानंतर आमचे अरविंद सावंत, प्रियांका चतुर्वेदी या ताबडतोब माझ्याकडे आल्या. आम्ही बसलो. आणखीन काही खासदार पोहोचतील. ते काय संजय बंडू जाधव परभणीचे आलेले आहेत. ओमराजे निंबाळकर येत आहेत. अजून 1-2 खासदार वाटेत आहेत. जे काही वृत्त आता माध्यमातून दाखवण्यात आलं हा प्रकार जो आहे हा कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. बरं का, कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. तो कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 विधिमंडळात झालेला आहे आणि ते 20 तारखेला त्याच्या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू होते. या देशाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांनी जे खंडपीठ स्थापन केलं आहे त्यांच्यासमोर फुटीर गटाच्या भवितव्यासंदर्भातला निर्णय लागेल आणि आम्हाला खात्री आहे ज्या 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जी याचिका शिवसेनेची आहे ती कायद्याच्या नियमाच्या आधारावरती पक्की आहे आणि जो न्याय मिळायचा आहे तो आम्हाला न्यायालयात मिळेल. त्या भयातून त्या भीतीतून आज त्यांनी घाईघाईनं गटानं एक गट शिवसेनेची कार्यकारिणी कशी काय बरखास्त करू शकतो. जो फुटीर गट आहे त्या फुटीर गटाला अजून पक्ष म्हणून मान्यता नाही आहे आणि तो फुटीर गट बाळासाहेब ठाकरेंच्या 56 वर्षाच्या शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतो आणि स्वतःची कार्यकारिणी जाहीर करतो. म्हणून ही कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. हा लोक हसतायत, लोक मजा घेत आहेत, आनंद आहे. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी, स्वतःचे आमदार सांभाळण्यासाठी फुटून गेलेले ही धडपड सुरू आहे. पण शिवसेना जे सोडून गेलेले आहेत त्यांच्याशिवाय भक्कमपणे उभी आहे आणि ती अधिक भक्कम होईल. शिवसेनेचं नेते मंडळ हे बाळासाहेब ठाकरेंनी आणि कार्यकारिणीने निर्माण केलेलं आहे. शिवसेनेतले सगळे प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून नेमले गेलेले असतात. शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे. शिवसेना हा गट नाही आहे, लक्षात घ्या. मूळ शिवसेना आहे, ही शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची. अनेकांनी फुटून जाऊन बाहेर पक्ष निर्माण केले असतील, त्यांना आमची कार्यकारिणी बरखास्त करण्याचा कोणताही अधिकार नाही, कायद्यानेही नाही आणि कोणत्याही नियमानं नाही. त्याच्यामुळे जनतेला आणि त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांना भ्रमित करण्यासाठी हे सगळे प्रकार सुरू आहेत. त्याचा शिवसेनेवरती काही एक परिणाम होणार नाही. बघा, मुंबईत विधिमंडळात सुद्धा ही प्रक्रिया झाली, त्याला आव्हान दिलेलं आहे कोर्टामध्ये. जर लोकसभेमध्ये असा कोणी प्रयत्न करणार असतील स्वतःला फुटीर म्हणवणारे, तर ते आता कायद्याच्या कसोटीला त्याला आव्हान दिलं जाईल. इथे सुद्धा फुटीरच असतील, जर कोणी असं प्रयत्न करत असेल त्यांना फुटीर म्हणूनच म्हणावं लागेल. या क्षणी आम्ही असं मानतो की लोकसभेतली शिवसेना एक संघ आहे.
सर त्यांचा असा दावा आहे की शिवसेना ही एनडीए मधून बाहेरच पडलेली नाही. अरविंद सावंत यांनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मूळ अजून ते बघा, त्यांच्या दाव्याला उत्तर द्यायला आम्ही बसलेलो नाही आहोत. त्यांच्या दाव्याला आम्ही उत्तर द्यायला बसलेलो नाही. आम्ही शिवसेनेची भूमिका मांडतोय. माझ्या बाजूला लोकसभेचे गटनेते आहेत, विनायक राऊत, अरविंद सावंत आहेत, ज्यांच्याविषयी आपण मगाशी उल्लेख केला. ठाण्याचे खासदार राजन विचारे, प्रियांकाजी आहेत, ओमराजे आमचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आलेले आहेत. कुठे आहेत? ओमराजे इथे बसले आहेत. परभणीचे खासदार बंडू जाधव आहेत. अजून 2 खासदार येत आहेत जे इथे आता आहेत, आसपास ते येत आहेत. त्याच्यामुळे हे भ्रम निर्माण करणं आणि त्यातून राजकीय गोंधळ निर्माण करणं हा आपला गट आणि आपल्या गटातले लोक वाचवण्यासाठी चाललेली अखेरची धडपड आहे. उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून ते दोन दावे करणार आहेत. एक म्हणजे पक्षप्रतुत्पदी भावना गवळीच कायम असतील आणि दुसरं म्हणजे गटनेतापदी शेवाळ्यांचं नावाचे ही कायदेशीर लढाई चालू राहील. पण आम्ही मुख्य प्रतुत्पदी राजन विचारे यांची केलेली नेमणूक ही कायद्याच्या नियमाच्या आधारावर केली आणि तेच मुख्य प्रतुत आहे. पण निर्णय घेतलेला नाही सर संसदेमध्ये त्याबाबत. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जी 16 नावं अपात्रतेसाठी आपण दिलेली आहेत अरविंदजी, त्याच्यामध्ये पहिलं नाव त्यांचं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदी घेतलेली शपथच बेकायदेशीर आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री ते येतील, त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी येतील, पण मला खात्री आहे, शिवसेनेला खात्री आहे, या देशातला न्याय अद्याप मेलेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये फक्त न्याय होईल. खोटं आहे. आता हे किती आहेत मोजाना? खोटं आहे. कलाबेन देलकर बाहेर आहेत, त्या येतील थोड्या वेळाने इथे आमच्या. त्या सोडून अजून 2 खासदार इकडे येतील. आता जर त्यांचा 14चा जर आकडा असेल, हे तुम्ही आकडे मोजा. कीर्तिकर आजारी आहे 6. हो, 18 मधले 6 झाले. गजाभाऊ आमच्या इथून आलेलेच नाहीये, ते आजारी आहेत. आणि म्हटलं अजून 2 येणार आहेत. त्याच्यामुळे हे जे आकडे वारंवार दिले जात आहेत, हे लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी दिले जात आहेत. ही फसवाफसवी आहे. म्हणून कॉमेडी एक्सप्रेस सीझन 1 मुंबईत झाला विधिमंडळात, आणि आता हा दिल्लीमध्ये सीझन 2 सुरू आहे कॉमेडी एक्सप्रेसचा. लोक मजा घेत आहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राजकीय पक्ष नोंदणीकृत, अनेक वर्ष राजकारणात आहे, फुटून गेलेले लोक आहेत बाहेर. आमदारांचा आकडा असेल, खासदारांचा आकडा असेल, हे आमचे अनिल देसाई झाले आहेत. आणि तुम्ही म्हणता आमची शिवसेना, कोणत्या आधारावर म्हणताय? तुमची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथे बसलेली आहे. ती शिवसेना मातोश्रीतून, शिवसेना भवनातून चालेल. नक्कीच तुम्ही वेगळा गट, फुटीर गट असेल, तुम्ही तुमचा संसार वेगळा थाटा, आमचं काय म्हणणं नाही. मुख्य नेता हे सर नवीन पद निर्माण नाही, मला माहीत नाही त्यांच्या गटाचं काय चाललंय त्याविषयी मला माहीत नाही. मी माझ्या पक्षाविषयी सांगेन. शिवसेनेच्या खासदारांसोबत उद्या मुख्यमंत्र्यांची बैठक आहे अशी चर्चा आहे. शिवसेनेचे खासदार जे इथे आहेत ते इथे असतील, बरं का. फुटीर गटाबरोबर कोणी बैठक घेणार असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अनिलजी बरोबर आहे ना? कारण त्या राष्ट्रीय कार्यकारिणीला कोणत्याही कायदेशीर आधार नाही. कुठली राष्ट्रीय कार्यकारिणी सांगा ना आधार काय तो? नाही, पावलं कसली आहे? हे सगळं खोटेपणाच्या पायावर उभं आहे. एक फुटीर गट मूळ पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कशी करू शकतो आणि आपली कार्यकारिणी कशी काय निर्माण करू शकतो? त्यांना अधिकारच नाही, त्यांना कुठला हक्क नाहीये. हे सगळे अर्ध्या अळकोंडाने पिवळे झालेले. देखिए, आपको क्या चाहिए भाई? आज हमने देखा कि मुंबई से जो शिवसेना से टूटे हुए लोग हैं, उनका जो गुट है, उसने एक राष्ट्रीय कार्यकारिणी बना ली शिवसेना की. हम लोग यहाँ बैठकर हंस रहे थे, महाराष्ट्र की जनता भी हंस रही है, मजा ले रही है, चुटकी ले रही है. और हमारी जो कार्यकारिणी है बाला साहब ठाकरे जी ने बनाई हुई, उनको बर्खास्त कर दिया. ये पार्टी बाला साहब ठाकरे जी की, ये शिवसेना रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी है, चाहे इलेक्शन कमीशन हो, चाहे सब कुछ हो. आप लोग टूटकर बाहर चले गए, आपके ऊपर डिस्क्वालिफिकेशन की तलवार लटक रही है. 20 तारीख से सुप्रीम कोर्ट के सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश के सामने आपकी सुनवाई होने जा रही है.
कि आप एमएलए रहेंगे, विधायक रहेंगे या नहीं रहेंगे, आपका गुट क्वालिफाइड होएगा या नहीं होगा, और आप हमको बर्खास्त कर रहे हो। ये तो जैसे टीवी पे जो प्रोग्राम चलता है ना, कॉमेडी एक्सप्रेस सीजन 1 सीजन 2, सीजन 1 मुंबई में चल रहा है कॉमेडी एक्सप्रेस, और सीजन 2 अब दिल्ली में चल रहा है राष्ट्रीय कार्यकारिणी वाला। ये सब अपनी चमड़ी बचाने के लिए, लोगों को भ्रमित करने के लिए चल रहा है, क्योंकि उनके पास जो विधायक है वो बहुत ही डिस्टर्ब है, क्योंकि उनकी विधायक ही चली जाने वाली है, ये सबको मालूम है। जो कानून है, जो 10th शेड्यूल है, उस नियम और कानून के आधार पर जो पिटिशन हमने सुप्रीम कोर्ट में किया है, 16 एमएलए, जिसमें महाराष्ट्र के अभी के मुख्यमंत्री है, जिसने गैर कानूनी तरीके से, इलीगली, अनकॉन्स्टिट्यूशनल तरीके से मुख्यमंत्री पद की शपथ उनको दिलाई गई है, उनकी भी विधायक की जा सकती है। तो यह सब एक दिखावा है। हमने राष्ट्रीय कार्यकारिणी बनाई, हमने शिवसेना की कार्यकारिणी बर्खास्त की। बाला साहेब ठाकरे जी की ये पार्टी है, उनके निर्माता संस्थापक बाला साहेब ठाकरे है, उसके प्रमुख उद्धव ठाकरे है। हम सभी को कार्यकारिणी ने जो लिया है वो पार्टी ने लिया है, जो शिवसेना है। आप कहाँ के शिवसेना बन गए हो? ठीक है, आपका एक अलग गुट हो सकता है, आप बाहर निकले, आप अपने गुट की राजनीति कर लीजिए, शिवसेना से पंगा मत लीजिए। हे कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे सगळं? हे सगळं कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे? मुख्यमंत्र्यांना दिल्लीत काय यावं लागतंय? शिवसेनेचे मुख्यमंत्री केव्हा दिल्लीत नव्हते आले याआधी. आमचं हायकमांड मुंबईत आहे शिवसेनेचं, आमचं मुख्यालय दिल्लीमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाच्या बरोबर जेव्हा आमचं राज्य होतं तेव्हा आम्ही दिल्लीत कधी आलो नव्हतो. आमचे मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊनच आदेश घेत होते, सूचना घेत होते. हे प्रथमच महाराष्ट्र हा चमत्कार पाहतो आहे. देखिए, ये कानूनी लड़ाई चलती रहेगी, ये कानूनी लड़ाई चलती रहेगी. जैसे विधायक की चल रही है 16, वैसे जो हमारे अगर कोई एमपी उस गुट के साथ जुड़ गए तो कानूनी लड़ाई चलेगी. आप बोलिए क्या बोलना चाहते हैं? पहली बात ऐसी है ना कि आप ये सारी इसका जो नींव है ना वो असंवैधानिक है. ये जो बन रहा है ना, सारी चीजें बता रहे हैं वो असंवैधानिक है. क्या कानून कहता है? परिशिष्ट 10 में जो कानून है उसमें जो कहता है 21A क्या कहता है कि अगर भाई 2/3 लोग निकल जाते, पहले था 1/3 अगर निकल गए तो गुट को मान्यता मिलती थी. आज वो मान्यता नहीं मिलती है, आज गुट को नहीं मान्यता मिलती है. पहले ध्यान में रखना है, 2/3 लोग अगर निकल गए तो उनको किसी पार्टी में जाकर विलीनीकरण करना होगा. आप ये क्यों नहीं बताते पूरे देश को कि पिछले इतने दिनों में ये बाहर निकले हैं, ये 2/3 है, पूरा नहीं निकला है, फिर इनको गुट की मान्यता नहीं दे, आज तक इनका विलीनीकरण नहीं हुआ. ये असंवैधानिक नहीं है. दूसरी बात है, बेकानून नहीं अब है. तक ये लोग अपना कैबिनेट नहीं बना पा रहे हैं. आज 16 दिन हो गए शपथ लेकर, लेकिन ये डर से, ये जो डर उनके मन में है कि सुप्रीम कोर्ट में क्या होगा, क्या हम टिक पाएंगे नहीं, उस डर से ये सरकार जो बनी है दोनों की, वासु सपना एक दूसरे के लिए, हाँ, ये लोग अब तक अपनी कैबिनेट नहीं बना पा रहे हैं. और जो 16 लोगों के बारे में जो पिटीशन है उसमें से एक ने भी शपथ ली तो पूरी तरह से वो अनकॉन्स्टिट्यूशनल, संवैधानिक हो जाएगी. नहीं, मैं आपसे प्रार्थना करता हूँ, ये विषय सिर्फ इसको ये मत दिखिए कि ये महाराष्ट्र का विषय है, शिवसेना का विषय है. ये देश के भारत रत्न परम पूज्य डॉक्टर साहब बाबा साहेब आम्बेडकर ने जो संविधान बनाया है उसके नींव पर हमला हो रहा है. अब आपके सामने अरुणाचल प्रदेश की केस है कि नहीं है? क्यों नहीं बताते लोगों को क्या हुआ था अरुणाचल प्रदेश में? देखिए पार्ट अभी वही तो बता रहे हैं ना. यहाँ आप गिन लीजिए, यहाँ के गिनो ना, यहाँ के गिनो. अरे क्लेम क्या करेंगे? वो करेंगे मेरे साथ 280 सांसद है, तो आप क्या क्लेम मानेगा? आप फिर दोबारा प्रश्न को दूसरी तरफ लेके जाते हो, उसका मुझे दुख है. देश के संविधान पर हमला हो रहा है, उसके बारे में कुछ नहीं बोलते आप. आपको उसकी रक्षा करने की नहीं, कि जिम्मेदारी नहीं अपनी? ये चौथा स्तंभ है ना, तीसरा स्तंभ है ना, उसकी भी जिम्मेदारी बनती है. अरुणाचल प्रदेश में क्या हुआ था, उसकी विधानसभा की संख्या 60 थी. 60 में से 42 लोग कांग्रेस के चुनकर आए थे, और कांग्रेस के 42 थे, 5 पीपल्स पार्टी के थे, और दो इंडिपेंडेंट थे, 11 बीजेपी के थे.
अब बीजेपी ने जाकर 42 में से 22 लोग बाहर निकाले, यही जो महाराष्ट्र में हुआ, 22 लोगों को बाहर निकाला, ये 11 लोग मिलकर 33 लोग बन गए, सरकार बनाई। नहीं और चलेगा ये। राज्यपाल क्या करेंगे? तो राज्यपाल करेंगे, ये सरकार नहीं करेंगे। चलेगी, ये सरकार नहीं चलेगी। और जो शिवसेना का नाम लेकर जो अपना दुकान चला रहे हैं ना, ये उनकी दुकान भी बंद हो जाएगी। असली शिवसेना जो है हमेशा बाळासाहेब ठाकरेची, जहां ठाकरे वहां शिवसेना। पण तेही बाळासाहेबांचंच नाव घेतात सर. अहो, बाळासाहेबांचं नाव अख्ख्या जगात घेतलं जात आहे. आता तुम्ही तुमच्या चॅनलचा कोणी दुसरा गट निर्माण झाला, तुमच्या चॅनलचं नाव घेईल का? हा, नोकऱ्या सोडून लोक दुसरीकडे जातात ना. बदलता की चॅनल लोक नोकऱ्या बदलतात, लोक मालक बदलतात, तसं या लोकांनी मालक बदलला. कळलं? हे आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशनादरम्यान हे जे सगळं राजकीय नाट्य सुरू आहे, यावर शिवसेनेचं काय पाऊल असेल? शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल. त्याने अजून शिवसेना खऱ्या अर्थानं त्यांना समजेल हळूहळू. अजूनही आम्ही फार सौम्यपणे घेत आहोत. आम्ही कायदेशीर लढाईमध्येच आमचा वेळ जातो आहे. पण ज्या क्षणी माननीय उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या बाहेर लवकरच पडतील, संपूर्ण राज्याचा दौरा करतील आणि जे एक तुफान त्यानंतर निर्माण होईल, त्या तुफानापुढे हे कोणीही टिकणार नाहीत. चला, धन्यवाद. नवीन नवीन आले. तर स्वतःची कातडी वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. शिंदे फडणवीसांचं सरकार चालणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. फुटीर गटानं आपला मालक बदललेला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलंय. शिंदे फडणवीसांचं जे सरकार आहे ते बेकायदेशीर आहे. फुटीर गटा